अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 14 मे 2024 पासून जे ग्रहमान तयार होतंय त्या ग्रहमानाचा लाभ 7 राशींना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याच पद्धतीने कधी किंवा बरेच लोक असं म्हणतात की राशी भविष्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्याचा काहीही फायदा होत नाही. मग तो का होत नाही, त्याची कारणे काय आहे आणि त्याच्यावरती काय उपाय करायचे आहे, हेही या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या आहेत त्या राशी? त्यामध्ये सर्वात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे कर्क रास, चौथी रास आहे सिंह रास, पाचवी रास आहे कन्या रास, सहावी रास आहे धनुरास आणि सातवी रास आहे कुंभ रास. या 7 राशींना नक्की कशाचा लाभ होणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण ऐका. काय खास ग्रहमान तयार होत आहे हे आता आपण पाहूया. मे महिन्यामध्ये नवग्रहांचा राजा जो मानला गेलेला आहे तो सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि सूर्याचं हे संक्रमण वृषभ राशी संक्रमण म्हणून ओळखलं जातं. सुमारे महिनाभर सूर्य या राशीत असणार आहे. म्हणजे 14 तारखेपासून जो लाभ होणार आहे त्याचा कालावधी 1 महिना असणार आहे. कारण 14 मेला सूर्य मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणूनच पुढील 1 महिना या राशींना लाभ बघायला मिळणार आहे. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशी, सूर्याचा वृषभ संक्रमणाचा जो फायदा आहे तो मेष राशीला होणार आहे. हा काळ या राशीसाठी पैशाच्या दृष्टिकोनातून चांगला ठरू शकेल. अचानक आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. त्याचबरोबर पैसे कमवण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल. करिअरमध्येही प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांचा अभ्यासात चांगलं मन लागेल, ते एकाग्र होतील. चांगली कामगिरी या काळामध्ये मेष राशीचे लोक करतील. ध्येय प्राप्त करण्यासाठी जे कष्ट अपेक्षित आहे ते कष्ट मात्र नक्की घ्या, म्हणजे तुम्ही संधीचं सोनं कराल आणि यशस्वी व्हाल. दुसरी रास आहे वृषभ रास. सूर्य वृषभ राशीमध्ये संक्रमण करत असल्यामुळे याचा खास फायदा वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे. जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना वाढवण्याची गरज आहे. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे कारण सरकारी नोकरी देणारे सूर्य महाराज आहेत. म्हणूनच सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सूर्याची उपासना करायला सांगितली जाते. या काळामध्ये अपेक्षित फळ मिळू शकते. नवीन व्यवसाय या काळामध्ये तुम्ही सुरू करू शकता. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आत्मविश्वासही वाढलेला बघायला मिळेल. सर्व प्रलंबित कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. अनेक सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. नोकरदारांना प्रमोशन आणि पगारवाढीच्या संधीही या काळामध्ये मिळतील. तिसरी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या दृष्टीने विचार करता आर्थिक प्रगतीची संधी मिळू शकते. नोकरीत बढतीचे योग आहेत. पगार वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना पैसा मिळवण्याच्या दृष्टीने अनेक मार्ग मिळू शकतात. या काळात कर्क राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढणार आहे. म्हणजे तशा घटना घडतील. नवीन कामामधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अलीकडे कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचाही फायदा होईल. मित्रांच्या मदतीने घरी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. म्हणजे जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या काळात लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जर तुमचे पैसे कुठेतरी बरेच काळ अडकले असतील तर तेही तुम्हाला मिळू शकतात. चौथी रास आहे सिंह रास. सिंह रास करिअरच्या दृष्टिकोनातून सिंहाची वृषभ संक्रांती ही सिंह राशींच्यासाठी चांगली आहे. नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता आणि ताकद राहील. प्रभाव वाढेल. कीर्ती आणि वैभव वाढेल. पदप्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोक नवीन नातेसंबंध तयार करतील. कार्यविस्तार करण्यात मदत होईल. आत्मविश्वास वाढेल. आधार वाढेल. खास करून सिंह राशीच्या लोकांना वडिलांकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. पाचवी रास आहे कन्या रास. नोकरदारांना प्रवास करावा लागू शकतो. करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल. व्यापारी वर्गातील लोक नवीन योजना राबवू शकतात. याचा फायदा होईल. भागीदाराचा प्रस्ताव मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नवीन काम तुम्हाला पैसा आणि प्रसिद्धी दोन्हीही मिळवून देऊ शकते. नंबर 6 धनुरास. धनुराशीच्या लोकांना या काळात वाहन सुख मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल.
ज्याची खूप दिवसापासून तुम्ही वाट पाहत होता, अशा अनेक चांगल्या ऑफर्स या काळात तुम्हाला येऊ शकतात. कौटुंबिक जीवनसुद्धा आनंदी राहील. वडिलांशी चांगले संबंध ठेवा आणि वडिलांचा आदर नक्की करा. 7वी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय आणि नोकरी करण्यासाठी हा काळ चांगला आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक समृद्धी येईल. मान सन्मान मिळू शकेल. नवीन संधी मिळतील. सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल. या होत्या त्या 7 राशी. आता बरेच जण असं म्हणतात की राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे त्याचं फळ मिळत नाही. तर त्याची कारणं ऐका आणि उपायही ऐका. बऱ्याचदा असं होतं की ज्या ग्रहाच्या बदलामुळे हे राशी भविष्य सांगितलं जातं, तो ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कशा स्थितीत आहे त्यानुसार तुम्हाला फळ मिळतात. म्हणूनच तो ग्रह मजबूत करण्यासाठी उपायही आपण जाणून घेऊया. याप्रमाणे जर तुम्हाला फळ मिळत नसेल तर या काळामध्ये तुम्हाला सूर्याची उपासना अवश्य करायची आहे. कारण सूर्याचं संक्रमण राशीत होणार आहे, त्यामुळे तुम्हाला सूर्याची उपासना करायची आहे. आता सूर्याची उपासना करायची म्हणजे नक्की काय करायचं? तर सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि सूर्यदेवाला तुम्ही तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्याचा अर्घ्य द्या. सूर्यमंत्र म्हणा आणि नमस्कार करा. या प्रकारे तुम्ही सूर्याची उपासना केली तर त्याचे सकारात्मक फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील. तर या होत्या त्या भाग्यवान 7 राशी, ज्याचा मेष राशीतून जो सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये संक्रमण होणार आहे त्याचा फायदा या 7 राशींना होणार आहे. तर तुमची ही रास यामध्ये आहे का? कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.